नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एम-पी-एस-सी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा जी की 21 डिसेंबरला होणार आहे, त्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत की परीक्षा पुढे जाणार आहे का? त्यासोबतच जर परीक्षा पुढे गेली तर नवीन तारीख काय असू शकते? या दोन्हीबाबत संभ्रम सध्या निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे मध्ये आलेली निवडणूक. तर या सर्व गोष्टींबाबत आपण माहिती इथे पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी बॅचवर आपल्या सध्या ऑफर सुरू आहे. 50% ऑफ सध्या बॅचवर सुरू आहे. म्हणून तुम्ही फक्त ₹499 मध्ये तलाठीची नवीन पॅटर्नवर आधारित असलेली बॅच घेऊ शकता. लेक्चर्स जे आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व तलाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो कव्हर आपण यामध्ये केलेला आहे. तुम्हाला जर ही बॅचला जॉइन करायचं असेल तर सध्या तुम्ही जॉइन करू शकता 50%च्या ऑफवर. रुद्र अकॅडमी पुणे प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप आहे, यावर तुम्ही ॲडमिशन करू शकता किंवा याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 7350037272 दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून या बॅचविषयी अधिक माहिती मिळवू शकता. आता जाऊया आपण आपल्या डिस्कशनकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 21 तारखेला आपला पेपर आहे. दुसरी तारीख आहे 4 जानेवारी. त्याचं कारण असं की 21 डिसेंबरला ग्रुप बी ची पूर्वपरीक्षा तसेच 4 जानेवारीला ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा नियोजित आहे. यामध्ये सुरुवातीला जी मतमोजणी होती आपलं 2 डिसेंबरला मतदान झालेलं आहे आणि त्याचीच मतमोजणी ही 3 डिसेंबरला होणार होती. फक्त काही मतदान ज्या ठिकाणचं मतदान पोस्टपोन करण्यात आलेलं होतं, त्या ठिकाणची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार होती. पण आता खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक याचिका गेली होती. त्याचा सुद्धा निर्णय आलेला आहे. जो खंडपीठाने निर्णय दिला, तोच त्यांनी कायम ठेवलेला आहे. तर मतमोजणी जी आहे, ती मग 2 डिसेंबरच्या मतदानाची असो किंवा 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची असो, संपूर्ण 21 तारखेलाच होणार आहे. 21 तारखेला सर्व ठिकाणची मतमोजणी होत असल्याकारणाने त्या ठिकाणी जो काही मनुष्यबळ आहे तिथे त्यांची गरज असते. त्यासोबतच जी व्यवस्था असते ती सुद्धा त्यांना तिथे लावावी लागते. प्रशासनाचे बरेच कर्मचारी त्या ठिकाणी बिझी असतात आणि अशा स्थितीत आपली परीक्षा पार पाडल्या जाऊ शकते का? तर याचं उत्तर आहे आपल्याला संकेत असे दिसतात की नाही. अशा परिस्थितीत आपली परीक्षा ही पार पाडणं थोडं अवघड आहे. असं नाही की शक्यच नाही, शक्य आहे, पण पॉसिबल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अवघड ते दिसतंय प्रशासनाच्या दृष्टिकोनातून. प्रशासनाचा दृष्टिकोन या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे. जेवढी महत्त्वाची आपली परीक्षा आहे, तेवढंच महत्त्वाचं मतदान सुद्धा आहे. त्यामुळे दोन्हीला महत्त्व असल्याकारणाने आपली परीक्षा तर वारंवार इझिली ते समोर ढकलतात. यापूर्वीही बऱ्याचदा परीक्षा ज्या आहेत ते पोस्टपोन छोट्या-छोट्या कारणांवरून सुद्धा झालेले आहेत. तर हे मतमोजणीचं जे कारण आहे, हे थोडं मोठं रिझन आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यामुळेच परीक्षा पुढे जाईल असे संकेत सध्या तरी दिसत आहे. आता काही जण या ठिकाणी प्रत्येक वैयक्तिक लॉजिक लावत आहे. काही जणांचं म्हणणं आहे की आपली परीक्षा ही जिल्ह्याच्या ठिकाणी असते. नगर परिषद ही तालुका लेव्हलला असते. मग तालुका लेव्हलला होणारी मतमोजणीचा परिणाम हा जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या एम-पी-एस-सीच्या परीक्षा केंद्रावर होणार नाही. पण त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की जे जिल्हे आहेत तेवढ्याच नगर परिषदा आहे का? असं नाही. जे जिल्हे आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणीही काही नगर परिषदा आहेत, तालुक्याच्या ठिकाणी काही नगर परिषदा आहेत. जसं बुलढाणा. बुलढाणामध्ये नगर परिषद आहे, त्या ठिकाणी महानगरपालिका नाही. तर महानगरपालिका तिथे नसल्यामुळे तिथे आहे नगर परिषद. मग बुलढाण्याची जी मतमोजणी राहील नगर परिषदेची, ती कोणत्या ठिकाणी केल्या जाणार आहे? तर ती बुलढाण्यामध्येच होणार आहे आणि आपली परीक्षा सुद्धा परीक्षा केंद्र बुलढाणा आहे. तिथे आपली परीक्षा सुद्धा होणार आहे. तर अशा पद्धतीने काही जणांचं जे लॉजिक आहे, की जे जिल्हा स्तरावर आपले केंद्र असतात, तालुका स्तरावर नगर परिषद आहे, त्याची मोजणी ही तालुका स्तरावर होणार आहे. तर तसं काही नाही. या ठिकाणी संपूर्ण बिझी शेड्यूल शासनाचा राहू शकतो. तुम्हाला काय वाटते? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर का परीक्षा पुढे गेली, त्याबाबत आयोग अधिकृत नोटीस काढणारच आहे. ती आपल्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला स्पष्टरित्या समजून जाईल. त्यामध्ये विशेषतः जी काही 4 जानेवारीला आपली गट क ची परीक्षा होणार होती, त्या जागी गट ब चा पेपर हा घेतला जाऊ शकतो. म्हणजे 21 डिसेंबरवरून नवीन तारीख कोणती येऊ शकते? तर 4 जानेवारी एक्सपेक्ट केल्या जाऊ शकते. 4 जानेवारीला तुमचा गट ब चा पेपर होऊ शकतो आणि जो गट क चा पेपर 4 जानेवारीला होता, तो आणखी पोस्टपोन केला जाऊ शकतो. तर ह्या 2 पॉसिबिलिटीज या ठिकाणी आहेत. 21 तारखेला होईल की नाही याबाबत अजून एम-पी-एस-सीने काहीही सांगितलेलं नाही. अजून पोस्टपोन एक्झाम झालेली नाही, कारण की त्यांनी नोटीस काढली नाही. संकेत आपल्याला दिसताय, चिन्ह सुद्धा दिसतंय, पोस्टपोन होणार आहे असं दिसतंय, पण अजूनपर्यंत त्यांनी नोटीस काढलेली नाही. जेव्हा आयोगाची नोटीस येईल तेव्हा आपण त्यावर 100% विश्वास ठेवू शकतो. दुसरं म्हणजे जर एक्झाम पुढे गेली तर कधी होऊ शकते? तर 4 जानेवारीला. तरीही इतका वेळ तुमच्याकडे नाहीये. 2 आठवड्याचा वेळ तुम्हाला मिळतोय. त्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही रिव्हिजन्स आहेत त्या करून ठेवा. जो तुमचा अभ्यास आहे तो तुम्ही सुरूच ठेवा. आणखी 2 आठवडे तुम्हाला वेट करावा लागेल जर एक्झाम पुढे गेली तर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण बाबी जाणून घेतलेल्या आहेत. आतापर्यंत जी काही अपडेट आहे, मग ती न्यूजपेपरच्या माध्यमातून असो, मुंबई उच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्यात येत आहे, त्या ठिकाणी रिट टाकली होती त्याच्याबाबत असो किंवा मतमोजणीबाबत असो, या अपडेट समोर आल्या आहेत त्या संपूर्ण आपण इथे जाणून घेतल्या. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.